पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। इंस्टाग्राम स्टोरीला 2 समाजात तेढ निर्माण करणारा व्हिडिओ ठेवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। मंगळवेढा प्रतिनिधी। इंस्टाग्रामला 2 समाजात तेढ निर्माण होईल असे वेगवेगळे फोटो व व्हिडिओ ठेवल्याप्रकरणी सोहेल रमजान पटेल, रमजान जैनुद्दीन पटेल राहणार कात्राळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान एकाच आठवड्यात वेगवेगळ्या 2 इंस्टाग्रामवरील घटना घडल्यामुळे सुज्ञ नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अजय भारत घुले, वय 26, राहणार मरवडे, हे वेल्डिंग व्यावसायिक असून दिनांक 22 रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी व त्याचा मित्र आकाश जाधव, गणेश जाधव असे घरासमोर बसल्यावर मोबाईल फोनवर इंस्टाग्राम पाहत असताना उमेश एडसे याचे सिंहगड नावाचे गॅरेजवर काम करणारा ओळखीचा सोहेल रमजान पटेल याची इंस्टाग्राम स्टोरी पाहत असताना त्यावर 2 समाजात तेढ निर्माण होईल असे फोटो व व्हिडिओ ठेवल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। नमस्कार। आज मंगळवेढा तालुक्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती ज्यांनी कोणी पोस्ट केली होती तर त्यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्यामधील एका आरोपीला पोलीस स्टेशनने पकडलेला आहे। दुसरा एक आरोपी आहे की त्याला देखील पोलीस त्या ठिकाणी पकडतो असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी पीआयने दिलेलं आहे। खरं तर ही एक दुर्दैवाची बाब आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थानाला खऱ्या अर्थानं स्वराज्य देणारा शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे आणि ज्यांना जे काही पूर्ण जग शिवछत्रपतींना या ठिकाणी दैवत मानतं, जे स्वराज्य उभा केलं, जे 12 त्या ठिकाणी असणाऱ्या 18 पगड जातीचं त्या ठिकाणी असणारे हे स्वराज्य, त्या स्वराज्याखाली सर्वजण सुखाने त्या ठिकाणी रामराज्य करत महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं। त्यांच्या या असणाऱ्या राज्यामध्ये कुठेतरी 2 समाज त्या ठिकाणी असणाऱ्या धर्मामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचं काम, हे देशविघातक कृत्य करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि ते आपल्या तालुक्यात होत आहे। त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। खरं तर हे खेदजनक आहे आणि चिंताजनक आहे। त्यामध्ये काही लोक त्या ठिकाणी सांगतायत की मिटवून घेण्याचा प्रयत्न करतात, पण हे खरं तर मला सांगावंसं वाटतं की आपल्या या ठिकाणी जे काही हिंदू म्हणून घेणारे असतील, जे काही त्या ठिकाणी छत्रपतींचे मावळे म्हणून घेणारे असतील, त्यांनी जर याला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला तर हे खूप त्या ठिकाणी वाईट गोष्ट आहे। त्यांना देखील मी सांगू इच्छितो की कुणी अशा पद्धतीच्या असणाऱ्या मानसिकतेला खतपाणी घालू नये आणि आम्ही सर्व शिवभक्त म्हणून या ठिकाणी त्या असणाऱ्या मानसिकता ज्या काय आहेत, जे काही औरंगजेबाचं उदात्तीकरण होत आहे तर त्याला त्या ठिकाणी मुळासकट उपटून काढण्याचा आमचा निर्धार असणार आहे। कुणीही तालुक्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य केलं तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कायद्यानं तर सांगूच, पण आम्ही शिवभक्ताच्या भाषेने सुद्धा सांगण्यासाठी कमी पडणार नाही, हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो।